नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण प्रकरण 7ला सुरुवात करणार आहोत. प्रकरण 7चे टायटल आहे भाषा विकास. सगळ्यात आधी भाषा विकासाचा अर्थ आपण जाणून घेऊया. ब्राउनफील्ड नावाचे शास्त्रज्ञ त्यांच्या मते इतर व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या शक्तीला भाषा म्हणतात. आणि सर्वसाधारण लोकांच्या भाषेत बोलायला गेलो तर इतरांची विचारांची देवाणघेवाण करण्याकरता आपण भाषेचा वापर करतो. म्हणजे इतरांपर्यंत आपले विचार पोचवायचे असतील किंवा इतरांचे विचार आपल्याला ऐकून घ्यायचे असतील तर आपण भाषेचा वापर करत असतो. पुढचा टॉपिक आहे भाषा विकासाचे महत्त्व. तर त्याच्यातील बालकाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने भाषेला महत्त्वपूर्ण स्थान आहे. आता सर्वांगीण विकासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकास जे आहेत ते त्या ठिकाणी येतात. उदाहरणार्थ सामाजिक विकास, भावनिक विकास, व्यक्तिमत्व विकास, नैतिक विकास आणि इतर अनेक पण असतात. परंतु हे होण्याच्या दृष्टीने सगळे विकास चांगल्या पद्धतीने होण्याच्या दृष्टीने बालकाचा भाषा विकास जो आहे तो होणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्या बालकाचा भाषा विकास योग्य झाला आहे त्याचा सामाजिक विकास पण चांगला होतो. या ठिकाणी सामाजिक विकास वेगळा होण्याचे कारण काय आहे? कारण की जेव्हा आपण इतरांशी संपर्क साधत असतो त्यावेळेस आपण भाषेचा वापर करतो आणि जेव्हा आपण इतरांच्या संपर्कात असतो त्यावेळेस आपण समाजात असतो. आणि म्हणून ज्या मुलांची भाषा चांगली आहे किंवा ज्या व्यक्तीची भाषा चांगली आहे, जो व्यक्ती गोड बोलतो, भाषेवर त्याची पकड आहे, अशा शिवीगाळ नाही आहे भाषेमध्ये, अशा व्यक्तीच्या संपर्कात लोकांना यायला आवडतं. आणि म्हणून त्या बालकाचा सामाजिक आणि कारण की त्याला आणि याच्यामुळे त्याला कळतं की त्याचा तो समाजामध्ये लोकप्रिय आहे आणि म्हणून त्या बालकाचा सामाजिक विकास जो आहे तो भाषा चांगली असल्यामुळे, भाषा विकास चांगल्या पद्धतीने झालेला असल्यामुळे त्याचा सामाजिक विकास जो आहे तो चांगला होतो. आणि कारण की सामाजिक विकास चांगला होतो म्हणून इतर विकास पण त्याचे चांगले होण्यास मदत होते. त्याच्यानंतर सांस्कृतिक ज्ञान जे आहे ते वर्तमान पिढीला भाषेच्या माध्यमाने दिले जाते. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर भाषा नसती तर पूर्वीचं जे ज्ञान आहे सगळं ते पुढील पिढीला मिळू शकलं नसतं आणि आपल्या संस्कृतीचे जतन जे आहे ते आपण करू शकलो नसतो. म्हणून सांस्कृतिक ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला देण्याकरता भाषेचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. भाषेमुळे एकमेकांशी चांगले संबंध निर्माण केले जाऊ शकतात. म्हणजे आताच आपण वरच्या याच्यामध्ये केलं की सामाजिक विकास चांगला होण्याकरता भाषा फार आवश्यक आहे. तर हेच इथं पण आहे की जर तुमची भाषा चांगली असेल, भाषेमध्ये भाषेच्या माध्यमाने तुमच्या बोलण्यामुळे जर तुम्ही इतरांना दुखवत नसणार, तुमची भाषा कटू नसेल तर तुमच्याशी बोलायला लोकांना आवडते आणि त्यामुळे तुमचे इतरांशी संबंध जे आहे ते चांगले होतात. त्याच्यानंतर आपण पुढील टॉपिक करूया, तो आहे भाषा विकासावर परिणाम करणारे घटक. तर त्याच्यातील सगळ्यात पहिला घटक आहे आरोग्य. जी मुलं वारंवार आजारी पडतात त्या मुलांच्या भाषा विकासावर परिणाम होताना आपल्याला दिसतो. याचा एक अर्थ असा पण लावतो आपण की जेव्हा मुलं नेहमी आजारी पडतात तेव्हा पालक जे आहे ते त्या बालकाची खूप जास्त प्रमाणावर काळजी घेतात आणि अति प्रमाणावर काळजी घेतल्यामुळे ते बालकाला इतर मुलांसोबत खेळू देत नाही, खेळायला घराच्या बाहेर पाठवत नाही आणि इतरांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर जो भाषा विकास व्हायचा असतो तो भाषा विकास जो आहे तो या बालकांचा व्यवस्थित पद्धतीने होऊ शकत नाही. आणि तसं पण निरोगी बालक जो असेल त्या बालकाचा भाषा विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने होत असतो. त्यानंतर बुद्ध्यांक. ज्या बालकांचा बुद्ध्यांक चांगला असतो, IQ ज्या बालकांचा चांगला असतो त्या बालकांचा भाषा विकास पण चांगला
होतो. कारण की या मुलांना इतरांचे बोलणे जे आहे ते लवकर समजते. बुद्धी चांगली असल्यामुळे नवीन शब्दांचे अर्थ लवकर समजतात. बुद्धी चांगली असल्यामुळे या मुलांची स्मरणशक्ती चांगली असते. बुद्धी चांगली असल्यामुळे आणि म्हणून या मुलांना नवीन शब्द आठवतात आणि त्या शब्दांचा वापर कुठं करायचा हे या मुलांना समजते. तर आणि त्याचबरोबरीने या मुलांची, कारण की यांचा बुद्ध्यांक चांगला असतो, म्हणून या मुलांची भाषा जी आहे ती पण स्पष्ट आणि शुद्ध उच्चार असलेली असते. इथं बुद्ध्यांक शब्द, इथं बुद्ध्यांक वाटतो तो, तर इथं बुद्ध्यांक म्हणजे IQ, इंटेलिजन्स कोशंट हा शब्द आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढील आहे सामाजिक व आर्थिक दर्जा. तर ज्या कुटुंबाचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा जो आहे तो चांगला असतो, उच्च असतो, अशा कुटुंबातील मुलांना बोलण्याकरता प्रोत्साहन दिले जाते. त्या मुलांना चांगलं बोलण्याकरता मार्गदर्शन केले जाते. या बालकाला नवीन नवीन शब्दांची माहिती जी आहे ती मिळते आणि तो ह्या सगळ्या नवीन शब्द जे त्याला समजलेले आहेत त्या शब्दांचा वापर तो त्याच्या स्वतःच्या बोलण्यामध्ये करतो. आणि याच्या उलट आपण निम्न कुटुंबातील लोकांना जर आपण बघितलं तर अशा वर्गातील जी लोक असतात ती मोस्टली आपल्याला अशिक्षित आणि अशुद्ध भाषेचा वापर करणारी सापडतात. आणि त्यामुळे यांच्या मुलांची जी शब्दसंपदा आहे ती मर्यादित असते. ही अशा कुटुंबामध्ये मुलांशी संभाषण जे आहे ते खूप असं साधल्या जात नाही आणि म्हणून मुलांची भाषा जी आहे ती अविकसित राहते. या उलट जी लोक मध्यमवर्गीय परिवारातील असतात ती लोक बालकाच्या विकासाकडे लक्ष देतात, त्यांना नवीन शब्दांचा अर्थ समजावून सांगतात आणि त्यामुळे बालकाचा भाषा विकास जो आहे तो चांगला होतो. पुढील जे घटक आहे जे भाषा विकासावर परिणाम करते ते घटक आहे कुटुंबाचा आकार. तर ज्या कुटुंबामध्ये खूप कमी लोक असतील आणि एकटे बालक असणारा किंवा दुकटे बालक असणारा लहान कुटुंब असेल, त्या कुटुंबातील बालकांचा भाषा विकास जो आहे तो चांगला होतो. कारण की आईवडिलांजवळ भरपूर वेळ असतो आणि तो वेळ जो आहे तो बालकावर खर्च करतात, त्याच्या विकासाकडे चांगलं लक्ष देतात आणि म्हणून अशा लहान कुटुंबातील जिथं 1 आणि 2च मुलं आहेत अशा कुटुंबातील बालकांचा भाषा विकास चांगला होतो. आता याच्या उलट बघूया की जी मोठ्या कुटुंबातील मुलं असतात त्या मुलांकडे पालकांचं फारसं लक्ष जे आहे ते नसते. ते स्वतःच्या बालकांना पुरेसा वेळ जो आहे तो देऊ शकत नाही आणि त्यामुळे या बालकांच्या भाषा आणि खूप असं या बालकांशी खूप मोठं कुटुंब असल्यामुळे बालकांशी बोलल्या पण जात नाही आणि त्यामुळे या मुलांच्या भाषा विकासात अडथळा जो आहे तो निर्माण होतो. त्यानंतर आपण बघूया पुढचं घटक जन्मक्रम, जन्माचा क्रम. आता जन्मक्रमामध्ये समजण्यासारखी गोष्ट आहे की जो पहिला बालक असतो, जो पहिले जन्माला येणारा बालक असतो, कारण की तो सगळ्यात पहिले जन्माला आलेला आहे म्हणून या बालकाला शिकवण्याकडे, त्याला मार्गदर्शन करण्याकडे पालकांकडे वेळ पण असतो आणि त्या बालकाकडे लक्ष देण्याची इच्छा पण असते, कारण की तो पहिले जन्माला आलेला आहे म्हणून. परंतु याच्यानंतर जी बालकं जन्माला येतात त्यांच्यावर कमी वेळ खर्च केला जातो, पालकांचा वेळ पण कमी असतो, कारण की आता 2-2 बालकं घरामध्ये आहेत. त्यामुळे ते दुसऱ्या नंबरवर जन्माला येणाऱ्या किंवा 3ऱ्या किंवा 4थ्या किंवा 5व्या नंबरवर जन्माला येणाऱ्या मुलांकडे लक्ष जे आहे ते देऊ शकत नाही आणि त्यामुळे या मुलांच्या भाषा विकासावर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतो.
त्यानंतरचा जो घटक आहे ते आहे जुडी मुलं असणारे कुटुंब. तर ज्या ठिकाणी जुडी मुलं जन्माला येतात त्या ठिकाणी आईचे लक्ष जे आहे ते विभागले जाते. 2 मुलांमध्ये ते लक्ष विभागले जाते. तिला एकाच वेळेस 2 बालकांचं संगोपन एकत्र करावं लागतं आणि त्यामुळे ती बालकांशी पुरेसा आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने संवाद जी आहे ती साधू शकत नाही आणि त्यामुळे ही मुलं जी आहेत ती जुळी मुलं जी आहेत ती भाषा विकासामध्ये मागे पडण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण बघूया पुढील घटक तो आहे ते आहे पालक आणि बालक संबंध. आता ही जी पालक आणि बालक संबंध आहे, जर पालक बालक संबंध तणावपूर्ण असतील, पालक घरामध्ये अतिकडक शिस्तीचा वापर करत असतील किंवा घरामध्ये पालकांमध्ये किंवा घरामध्ये खूप भांडणं असतील तर अशा वेळेस घरातील वातावरण जे आहे ते दूषित होते. पालक आणि बालक संबंधांवर त्याचे परिणाम होतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस बालक जो आहे तो अडखडत बोलायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते, तो कमी बोलतो. अशा पद्धतीचे भाषा विकासातील दोष जे आहेत ते त्या बालकामध्ये जिथं पालक आणि ज्या कुटुंबामध्ये पालक बालक संबंध चांगले नाहीत, जिथं तणावपूर्ण वातावरण आहेत, अशा पद्धतीचे परिणाम जे आहेत ते त्या बालकाच्या भाषा विकासावर आपल्याला होताना दिसतात. त्यानंतर त्यांनी एक तुलना केली आहे की जिथं बालक जो आहे तो अनाथालयामध्ये मधून पडतो बाहेर किंवा जो बालक अनाथालयामध्ये वाढलेला असतो त्या ठिकाणी पण बालकाच्या भाषा विकासामध्ये समस्या ज्या आहेत ते निर्माण होताना आपल्याला दिसतात. कारण की त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं असं कोणीच नसतं आणि आपलं कोणीच नसतं आणि म्हणून त्याच्या भाषा विकासावर तो परिणाम होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर द्विभाषी वातावरण. तुम्ही आत्ताची कंडिशन, आपल्या समाजाची कंडिशन बघत असणार. आपण मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये टाकतो, त्या ठिकाणी मुलं हिंदी बोलतात, इंग्लिशमध्ये शिकतात, घरामध्ये मराठी बोलली जाते किंवा अहिराणी बोलली जाते. तर अशा कंडिशन्समध्ये बालकाला कोणतीही एक भाषा जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने येत नाही. तुम्ही बघणार की जर जी मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकतात त्या मुलांना मराठी वाचतासुद्धा येत नाही आणि जी मराठी मीडियममध्ये शिकणारी मुलं असतात त्या मुलांच्या इंग्लिश भाषेवर परिणाम होताना आपल्याला दिसतो. तर जिथे द्विभाषी वातावरण आहे त्या ठिकाणी बालकाच्या भाषा विकासावर परिणाम होताना दिसतो. जी मुलं मातृभाषेत शिकतात त्या मुलांचा आणि फक्त मातृभाषेचा वापर करतात त्या मुलांचा भाषा विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने होतो. कारण की सगळी लोक त्याच भाषेत बोलतात, त्यामुळे त्याला ती भाषा जी आहे ती लवकर समजते. तर त्यामुळे जी द्विभाषी वातावरण आहे त्याचा परिणाम बालकाचा भाषा विकास चांगल्या पद्धतीने होताना तुम्हाला दिसणार नाही. आणि आता तर बरेचशे भाषा लोक घरामध्ये म्हणजे बालकाला बरेचसे वेगवेगळे भाषेतील वातावरण भाषा जी आहे त्याचा सामना करावा लागतो. घरामध्ये अहिरणी, बाहेर मराठी, शाळेमध्ये हिंदी आणि इंग्लिश. तर अशा 4 पद्धतीच्या भाषा ज्या आहेत ते मुलं त्याच्या सामोरे जातात आणि मग कोणतीही एक भाषा जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने त्यांना येत नाही. त्यानंतर बघूया आपण पुढील घटक ते आहे व्यक्तिमत्व. ज्या बालकांचं व्यक्तिमत्व समायोजित असतं त्या बालकांचा भाषा विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्याला होताना दिसतो. अशा मुलांचा शब्दसंग्रह जो आहे तो खूप जास्त असतो, त्यांचे उच्चार स्पष्ट असतात आणि ही मुलं जी आहे सामाजिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या योग्य समायोजन असणारी असतात आणि म्हणून त्या भाषा विकासामध्ये सुद्धा इतरांपेक्षा
वरचढ जी आहे ती असतात. तर हे विद्यार्थिनींनो, हे होते सगळे तुमचे भाषा विकासावर परिणाम करणारे घटक. तर एखाद्या बालकाचा जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा जर तुम्हाला भाषा विकास करायचा असेल किंवा तुम्हाला आता पण स्वतःचा भाषा विकास करायचा असेल, तर तुम्ही ह्या सगळ्या घटकांकडे विशेष लक्ष द्यायला हवे, जेणेकरून भाषा जी आहे ती चांगली विकसित होण्यास मदत होईल. आता आपण पुढील टॉपिक बघूया. पुढील टॉपिक आहे नवजात अवस्थेपासून ते उत्तर बाल्यावस्थेपर्यंतचा भाषा विकास. आता नवजात अवस्था, मागील प्रकरण जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ऐकले असतील तर नवजात अवस्था ती आहे जी नवजात अवस्था जन्मानंतरची सगळ्यात पहिली अवस्था म्हणजे नवजात अवस्था. आणि उत्तर बाल्यावस्था म्हणजे 12 वर्ष किंवा 10 वर्षापर्यंतची, मुलींमध्ये 10 वर्ष आणि मुलांमध्ये 12 वर्षापर्यंतची जी अवस्था आहे ती उत्तर बाल्यावस्था म्हणून ओळखली जाते. तर ह्या सगळ्या अवस्थांमध्ये भाषा विकास कशा पद्धतीने होतो ते आपल्याला आता या टॉपिकमध्ये बघायचे आहे. तर नवजात अवस्थेमध्ये बालक जे आहे ते सगळ्यात म्हणजे त्याला काहीच भाषा येत नाही, तो रडत असतो आणि रडणे ही त्याची सगळ्यात पहिली भाषा मानली जाते. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण म्हणजे ज्या माध्यमाने आपण आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोचवतो त्या माध्यमाला भाषा असं म्हटलं जाते. तर रडण्याच्या माध्यमाने बालक त्याला काय होतं आहे, त्याला काही दुखतं आहे का, किंवा त्याला भूक लागली आहे का, किंवा त्याला राग आला आहे का, हे सगळं तो रडण्याच्या माध्यमाने इतरांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून हे जे आहे हे रडणे जे आहे ते बालकाची सगळ्यात पहिली भाषा म्हणून ओळखल्या जाते. त्यानंतर 6 ते 10 महिन्याचा जो बालक असतो तो बालक तुम्ही बघत असाल मामा, बाबा, दादा असा आवाज जो आहे तो काढत असतो. आपल्याला वाटतं बालक मामांना आवाज देतोय, बाबांना आवाज देतोय किंवा दादाला आवाज देतोय आहे, परंतु हे जे शब्द असतात हे निरर्थक असतात आणि यांना कोणत्याच प्रकारचा अर्थ जो आहे तो बालकाकरता नसतो, म्हणून तो आपल्याकरता पण असू नये. या ठिकाणी भाषा बोलण्याची सुरुवात जी आहे ती तिथं झालेली आहे, म्हणून बालक जो आहे तो तशा पद्धतीची उच्चार जो आहे तो करत असतो. 10 ते 14 महिन्यामध्ये बालक जो आहे तो पहिले शब्द उच्चार करायला शिकतो. किती महिन्यामध्ये? 10 महिन्यापासून ते 14 महिन्यापर्यंत, म्हणजे 1 वर्ष 2 महिन्यापर्यंतचा जो बालक आहे तो. 1.5 वर्षाचा बालक म्हणजे 15 महिन्याचा जो बालक असतो, ऑलमोस्ट 1.5 वर्ष, तर तो बालक 10 भिन्न भिन्न शब्द जे आहे ते बोलण्यास शिकतो व हळूहळू त्याचा शब्दसंग्रह याच्यानंतर वाढत जातो. त्यानंतर 1 ते 2 वर्ष वय असणारी बालक जी असतात, म्हणजे 12 महिन्याची बालकं आणि 24 वर्षापर्यंतची बालक 24 महिने वय असणारी बालकं, म्हणजे 1 ते 2 वर्ष वय असणारी बालकं जवळपास 50 शब्द बोलतात. आणि हे जे 50 शब्द ते बोलत असतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शब्द जे आहेत ते वस्तूंची नावं ओळखण्याची असतात. म्हणजे या 50 शब्दांमध्ये जास्ती शब्द जे आहेत ते वस्तूंची नावांची असतात. 13 महिन्यानंतर जो बालक आहे तो त्याला शब्द आणि त्याच्यातले अर्थ जे आहेत ते कळायला सुरुवात होते. त्यानंतर 4 ते 5 वर्षाचा जो बालक आहे तो जे वाक्य बोलतो त्या वाक्यांमध्ये 4 ते 5 शब्द जे आहे त्यांचा वापर करत असतो. म्हणजे 5 वर्षापर्यंतचा जो बालक आहे तो छोट्या वाक्यांचा प्रयोग करतो आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 शब्द जी आहे ती तेवढी शब्द एका वाक्यामध्ये असतात. त्यानंतर 5 ते 6 वयोगटातील जी मुलं आहेत ती गुंतागुंतीची वाक्य बोलू लागतात. म्हणजे 6 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ती कठीण वाक्य बोलायला सुरुवात करतात.
पूर्व व उत्तर बाल्यावस्थेतील मुलं जी आहेत ते प्रायव्हेट स्पीचचा वापर करताना आपल्याला दिसतात. आता ही प्रायव्हेट स्पीच काय आहे? पूर्व बाल्यावस्था म्हणजे 3 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंतची अवस्था आणि उत्तर बाल्यावस्था म्हणजे 6 ते 10 किंवा 12 वर्षापर्यंतची अवस्था. या अवस्थेमध्ये मुलं प्रायव्हेट स्पीचचा वापर करतात. याचा अर्थ असा आहे की मुलं या अवस्थेमध्ये स्वतःशी बोलण्याचा आनंद घेतात आणि आपण त्यांना बघतो की ही जी मुलं आहेत ती गुपचूप जाऊन बघतो ही आपसामध्ये काय बोलत आहेत, परंतु या अवस्थेमध्ये मुलं जर एकटी असतील किंवा बाथरूममध्ये असतील तर स्वतःशीच बोलताना तुम्हाला आढळतील. तर आज मुलींनो आपण बरेचसे टॉपिक केले. त्या टॉपिकमध्ये सगळ्यात पहिला टॉपिक होता तो होता भाषा विकासाचा अर्थ. त्याच्यानंतरचा टॉपिक भाषा विकासाचं आपल्या जीवनात महत्त्व काय आहे तो टॉपिक बघितला. पुढील टॉपिक आहे भाषा विकासावर परिणाम करणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक. त्याच्यामध्ये आपण केलं आरोग्य, बुद्ध्यांक, सामाजिक व आर्थिक दर्जा, कुटुंबाचा आकार, जन्मक्रम, जुळी मुले, पालक आणि बालक संबंध, द्विभाषी वातावरण आणि व्यक्तीचे व्यक्तिमत्व. आणि या प्रकरणातील शेवटचा टॉपिक होता तो होता नवजात अवस्थेपासून ते उत्तर बाल्यावस्थेपर्यंतचा भाषा विकास जो आहे तो तुम्ही कशा पद्धतीने करणार किंवा तो कशा पद्धतीने होत असतो हा टॉपिक. तर मुलींनो हे होतं तुमचं चॅप्टर 7 भाषा विकास, ज्याचं टायटल होतं ते. आणि आता आपण आपला सुविचार करूया की जर तुमच्या मनामध्ये एखाद्या विषयाबद्दल आवड असेल आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीच गोष्ट करणे अशक्य नाही. फक्त त्या गोष्टीकरता आवड असणे आणि मनामध्ये आत्मविश्वास जर असेल तर तुम्ही अशक्य गोष्ट पण शक्य करू शकतात. तर मुलींनो एकच आहे, कोविडच्या या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये प्लीज अभ्यास करत चला. धन्यवाद.